गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गीतेच्या 9व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकापर्यंत आता आपण आलेलो आहोत. तर अवनीताई, आपण समजा 14वा श्लोक म्हटला, 14 आणि 15 आपण मग त्याच्या पलीकडे सुरू करू, चालेल? सततं कीर्तयन्तो मायतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम्. सुंदर, थँक्यू. पण ह्या श्लोकांचा अर्थ आपले जे गुरु लोक आहेत ते काय सांगतात ते बघूया. 14व्या श्लोकाचा अर्थ हा आहे, सततं सततं कीर्तयन्तो मां यत्तन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. म्हणजे काय? ऑलवेज चॅन्टिंग माय ग्लोरीज, एंडेवरिंग विथ ग्रेट डिटर्मिनेशन, bowing down before me, these great souls perpetually worship me with devotion. काल मागच्या वेळेस आपण हे बघितलं ना, की जे महात्मे लोक असतात त्यांची काय लक्षणं आहेत. तर ते काय करतात की दे चॅन्ट माय ग्लोरीज, माझं भजन करतात नेहमी. एंडेवरिंग विथ ग्रेट डिटर्मिनेशन म्हणजे दृढ धारणा करून, बाविंग डाऊन बिफोर मी, मला नतमस्तक होऊन, मला शरणागत होऊन, दे परपेच्युअली वर्शिप मी विथ डिवोशन. नित्य, परपेच्युअली म्हणजे नित्य, नेहमी. त्याच्याशिवाय, भक्तीशिवाय दुसरं काही मनामध्ये भावनाच नाही आहे. अशा प्रकारे ते माझी भक्ती करतात किंवा अशा प्रकारे ते माझ्या चिंतनात नेहमी राहतात. तर विनोबा काय म्हणतात? अखंड कीर्तने माझ्या यत्नशील दृढव्रती. यत्नशील म्हणजे नेहमी प्रयत्न करत राहतात, आणि दृढव्रती म्हणजे त्यांचं जे व्रत आहे ते दृढ आहे, की मी भगवंताच्या भक्तीशिवाय दुसरं काहीच करणार नाही. भक्तीने मज बंधुनी भजती नित्य जोडिले. भक्तीने मज बंधुनी, मज नाही, मज बंधुनी, मला मला माझं वंदन करून, भजती नित्य जोडिले, नेहमी माझ्यासोबत जोडलेले राहतात. तर किशोरजी आपले बंधू जे आहेत ते ह्याच्याबद्दल काय म्हणतात बघूया. लेट अस सी इन मुक्त छंद 14वा श्लोक. योगी गाती माझी कीर्ती. योगी म्हणजे जे युक्त आहेत ते, माझाच मार्ग अनुसरती, माझ्याच मार्गावर चालतात ते. मजसी भक्तिभावे नमिती, माझ्यासमोर ते नमन करतात भक्तिभावानी. माझ्याशी तदाकार होती म्हणजे ते माझ्यासोबतच येऊन मिळतात, मला येऊन मिळतात. ठीक आहे ना? मलाची भजावे अनन्याही भावे, असे घेतले त्या व्रता आचरावे. मला एक भावे सदाची स्तवोनी, असे योगी जो इंद्रियासी नमोनी. किती सुंदर आहे बघा. मलाची भजावे अनन्याही भावे. अनन्य भावाने भजन करायचं म्हणजे काय की भगवंत आपल्यापेक्षा वेगळा नाहीये, असंही आपण म्हणू शकतो. अनन्य म्हणजे माझ्यापेक्षा अन्य नाही तो, किंवा अनन्य म्हणजे आता समजा द्वैत जर घेतलं तर कृष्ण अर्जुनाला सांगतोय की माझ्या व्यतिरिक्त तू कुणाचंही भजन करू नको. दिस इज द काइंड ऑफ इंटरप्रिटेशन कृष्ण भक्त विल मेक, राईट? पण कृष्ण हा जसा भगवंताचा अवतार आहे, तसा राम देखील भगवंताचा अवतार आहे. तसे अनेक अवतार आहेत, आणि आपण देखील अंशात्मक भगवंताच्याच पासून बनलेलो आहोत ना. म्हणजे भगवंताचा जो एसेन्स आहे किंवा जे तत्व आहे ते तत्व भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये सारखंच आहे. भगवंतामध्ये ते तत्व संपूर्णपणे प्रगट झालेलं असतं. आपल्यामधून ते संपूर्णपणे प्रगट होत नाही, कारण की आपण स्वतः आपल्या जीवात्म भावामध्ये आणि पंचकोशांच्या उपाधीमध्ये अडकलेलो आहोत. आपण स्वतःला हा देह मानतो, आपण स्वतःला जीव मानतो, आपण स्वतःला कर्ता मानतो, आपण स्वतःला भोक्ता मानतो. ह्या सगळ्या ज्या मान्यता आहेत ना, ह्या मान्यतांपासून आपण जोपर्यंत मुक्त होणार नाही तोपर्यंत आपला आत्मा आणि परम आत्मा ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत हे आपल्याला लक्षात नाही येणार.
तर त्याच्यासाठी आपण काय करायचंय? इथे भगवंत सांगतायत की मलाची भजावे अनन्याही भावे, असे घेतले त्या व्रत आचरावे. म्हणजे मला अनन्य भावानी भजणं किंवा मी आणि भगवंत ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहे या अनुसंधानात नेहमी राहणं. हे अनुसंधान आपलं जर नेहमी टिकून राहिलं तर आपण भगवंताशी एकरूप होऊ ना. एकरूपच राहू. एकरूप आहोत हे कळेल आपल्याला आतून. राईट. मला एक भावे सदाची स्तवनी. सदाची म्हणजे आपण तर कित्येक वेळा बघितलेलं आहे की भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्ही मनाच्या कल्पना आहेत. त्या अस्तित्वात नाही आहेत. अस्तित्वात काय आहे? अस्तित्वात फक्त वर्तमान काळ आहे. आणि वर्तमान काळ नेहमीच अस्तित्वात असतो. आपल्याला वर्तमान काळाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच काळाचा अनुभव येतच नाही. आपल्या अनुभवात नेहमी वर्तमान काळच असतो. तर त्या वर्तमान काळात जर आपण राहिलो तर याचा अर्थ काय होईल की देन मला एक भावे सदाची स्तवनी, म्हणजे वी विल ऑलवेज रिमेन इन अवर ओन अवेअरनेस विच इज ऑलवेज द प्रेझेन्स. आपण स्वतःच्या जाणीवेच्या अनुभवात राहिलो किंवा आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या जाणीवेत राहिलो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज काय लिहितात? ते लिहितात की अमृतानुभव किंवा अनुभवामृत दोन्ही गोष्टी एकच आहे. अनुभवाचा अमृत किंवा अमृताचा अनुभव दोन्ही गोष्टी एकच आहे. म्हणजे माझ्या असणेपणाची जाणीव किंवा माझ्या जाणीव रूपाचं असणं या दोन्ही गोष्टी एकच आहेत ना. वेअर नोईंग अँड बीइंग बिकम वन, और वेअर नोईंग अँड बीइंग आर वन, दॅट इज द ट्रूथ अँड दॅट इज व्हॉट यू आर. तर हे जर आपल्याला नेहमी लक्षात राहिलं, ही जर आपली जाणीव नेहमी कायम राहिली, तर काय होईल की जगातल्या घटना घडत राहतील. जगातले अनुभव येत जात राहतील. येतात आणि जातात, येतात आणि जातात. पण आपण त्यांच्यामध्ये अडकणार नाही. त्यांच्यामध्ये आपल्याला खूप छान वाटेल असं नाही की चांगलं नाही वाटणार. चांगलं वाटणारच आहे, का नाही वाटणार? तुम्हाला जर भूक लागली असेल आणि तुम्ही जर उत्तम जेवण जेवलं तर तुम्हाला आवडणार नाही का जेवायला? बिलकुल आवडेल. आवडायलाच पाहिजे. पण त्याच्यामध्ये आपण अडकणार नाही. जेव्हा जे आपल्या प्लेटवर येईल, आपल्या ताटात येईल, त्याला आपण कशा प्रकारे ग्रहण करू? की अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि उदरभरण काय आहे? ते उदरभरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. म्हणजे अन्न ग्रहण करणं हे फक्त उदरभरण हा कार्यक्रम नाही आहे. यज्ञ कर्म आहे. म्हणजे काय की जगाशी आपला संबंध कसा यायला पाहिजे? की जगातल्या सगळ्या वस्तूंना आपण यज्ञामध्ये ज्या प्रकारे समिधा आपण टाकतो तशा प्रकारे जगामधल्या वस्तूंचा उपयोग करायला पाहिजे. कशाकरता? भगवंताची उपासना करण्याकरता. म्हणजे काय आहे की जगातल्या सगळ्या वस्तूंचा उपयोग आपण समष्टीच्या कल्याणाकरता करायला पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या शारीरिक उपभोगांसाठी, संकुचित स्वार्थासाठी अजिबात करायला नको. ते जर केलं तर मग आपण द्वैतामध्ये राहू आणि आपलं द्वंद्व पण होईल. द्वंद्व म्हणजे लोकांशी युद्ध होईल ना. होतच आहे. युद्धाच्या मागचं मुख्य कारण काय आहे? युद्धाच्या मागचा मुख्य जो गाभा आहे त्याचा, युद्धाच्या मागची मूळ समस्या, युद्धाच्या मागचं मूळ कारण हे आहे की आपण द्वैताला सत्य मानलंय म्हणून युद्ध करतो ना. युद्ध द्वैतामध्येच होऊ शकतं. अद्वैतामध्ये युद्ध संभवतच नाही. जर अद्वैताची आपली निष्ठा आणि पकड जर पक्की असेल तर आपलं युद्ध होऊच नाही शकत कोणाशी, आपलं भांडण होऊ शकत नाही कोणाशी. आपल्या मनातून सगळ्यांच्या प्रती फक्त प्रेमच प्रगट होईल. प्रेमच प्रगट होईल. म्हणजे आपल्याला समजा कधी कोणाला रागवण्याची वेळ आली ना तरी सुद्धा ते रागवणं देखील प्रेमापोटी असेल. किंवा किंवा जर आपण कसं असतं माहिती आहे का की खूपदा सिच्युएशनल ह्युमर होऊ शकतो. हे कसं की एखाद्या वेळेस एखादी परिस्थिती अशी येते की त्यातून एखादा विनोद सुचतो नेमका त्याच वेळेस. नेहमी नाही होणार ते. आणि तेवढा तो विनोद त्या परिस्थितीपुरता किंवा त्या क्षणापुरता, त्या काळापुरताच असतो. इतर वेळी, इतर परिस्थितीमध्ये दॅट वोंट बी ह्युमरस.
परंतु जर आपलं मन शांत असलं, मन आनंदी असलं, तर तुम्हाला अशा प्रकारचे जे विनोद असतात ना, म्हणजे विटी ह्युमर आपण याला म्हणू, दॅट विल सिम्पली बर्स्ट फोर्थ थ्रू यू, असं होतं. आमचे स्वामीजी आहे जे ते असेच आहेत. त्यांना एकदा अमेरिकेत ते असेच कुठल्यातरी पार्किंग लॉटमध्ये फिरत होते पायी. तर तिथे कोणीतरी एक इव्हँजलिस्ट आला असेल त्यांना विचारायला. ती म्हणे की, "एक्सक्यूज मी, आर यू हिंदू?" तर म्हणे, "या, एनी ऑब्जेक्शन?" तर म्हणे, "नो, नो, आय एम जस्ट आस्किंग." तर म्हणे, "डू यू बिलीव्ह इन जीसस?" तर म्हणे, "नो, आय बिलीव्ह इन लॉर्ड जीसस." "ओह, लॉर्ड जीसस, ग्रेट, वंडरफुल." म्हणे, "बट यू आर अ हिंदू?" "येस, या, आय एम अ हिंदू." तर म्हणे, "इफ यू बिलीव्ह इन लॉर्ड जीसस, देन यू आर अ ख्रिश्चन." तर म्हणे की, "हो, आय एम ऑल्सो अ ख्रिश्चन." म्हणे, "हाऊ कम यू आर अ हिंदू आणि ख्रिश्चन?" तर म्हणे, न्यू मॉडेल, 2 इन 1. अशी ती उत्तरं, विटी उत्तरं देतात ते. मग ते म्हणतात की, "तू जर असं म्हणत असशील, तर मग तू नरकात जाशील." असं त्या माणसाने यांना सांगितलं स्वामीजींना. तर म्हणे की, "एक्सक्यूज मी, तुम्ही कुठे जाणार आहे?" ते म्हणे, "मी तर स्वर्गात जाणार आहे." त्यामुळे तुम्ही जर स्वर्गात जाणार असाल ना, तर मला नरकात जाणं जास्त पसंत आहे. तुमची कंपनी मला नको. "किसको डरा रहे हो?" असं विचारतात. "हू आर यू स्केअरिंग?" स्वर्ग, नरक वगैरे ह्या सगळ्या आपल्या मनाच्या कल्पना आहेत. स्वर्ग, नरक नावाच्या काही वेगळ्या गोष्टी नसतात. आपण जर खरोखरीच या गीतेची शिकवण आपल्या हृदयात पक्की केली असेल, तर आपल्याला हे लक्षात येईल की भगवंत सगळीकडे आहे. मग जर सगळीकडे आहे, तर तो काही नरकात पण नाही आहे का? नरकात पण आहे, तोच आहे. सगळीकडे आहे तो, नाही का? स्वर्ग आणि नरक ह्या आपल्या डोक्यातल्या कल्पना आहेत. आपण आपलं जीवन कसं चालवतोय, आपली मनस्थिती कशी आहे, त्यावरून ठरत असतं की आपण स्वर्गात आहोत की नरकात आहोत. स्वामीजी नेहमी असंही सांगतात की कुठल्याही शब्दाला शेवटी क जर लावलं ना, तर त्याचा अर्थ बदलत नाही. म्हणजे कसं की बाल आणि बालक, म्हणजे छोटं मूल, आणि बाल म्हणजे छोटं मूल होतं आणि बालक म्हणजे पण छोटं मूल होतं. तसंच नर आणि नरक या दोन्ही गोष्टी एकच आहे. म्हणजे जर आपण नरदेह धारण केला असेल आणि आपण तेच आहोत असं स्वतःला समजलं असेल, तर आपण नरकात असतो. परंतु जर आपण नरदेहात असून सुद्धा हा देह म्हणजे मी नाहीये हे जर समजलो, तर मग आपण नरकात नाही. म्हणजे काय की आपण आपल्या स्वच्या दिशेने वाटचाल करतो आहोत. स्वच्या दिशेने गती ह्याला म्हणतात स्वर्ग, नाही का? तर आपण आत्ता जे करतो आहोत, ह्या क्षणी आपण स्वतः कोण आहोत हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो, नाही का? त्याला म्हणतात स्वर्ग. मला एक भावे सदाची स्तवोनी. मला एक भावानी सदाची स्तवोनी म्हणजे स्तवन करणे, म्हणजे स्तुती करणे. असे योगी जो इंद्रियासी दमोनी. स्वतःच्या इंद्रियांचं दमन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे काय की इंद्रियांवर त्याचा ताबा आहे. ही हॅज फुल कंट्रोल ओव्हर हिज सेन्स ऑर्गन्स. अशा प्रकारे जर राहिला, तर मग आपण स्वतःच्या अनुसंधानात नेहमी राहू. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज ह्याच गोष्टीबद्दल काय म्हणतात ते आपण बघूया. लेट अस सी व्हॉट डज ज्ञानेश्वर महाराज से 14व्या श्लोकामध्ये. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सदा माझं नामस्मरण करणारे, अष्टांग योग मार्गाने माझ्या प्राप्तीसाठी निश्चयपूर्वक प्रयत्न करणारे व मला भक्तिपूर्वक, म्हणजे सर्व मीच आहे असं समजून सर्वत्र मला नमस्कार करणारे, असे माझ्या ठिकाणी नित्य चित्त लावणारे माझी उपासना करतात. हा त्याचा मराठी अर्थ या श्लोकामध्ये हे जे लेखक आहेत त्यांनी सांगितलंय. ठीक आहे. तर त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात आपण लेट अस फाइंड दॅट आउट. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. तर त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षाने प्रायश्चित्तांची कामं नाहीशी करून टाकली. कारण की त्यांनी पापांचं नावच नाही असं केलं. कीर्तनाच्या उत्कर्षाने प्रायश्चित्तांची कामं नाहीशी करून टाकली. जर आपण कीर्तन करत राहिलो ना, तर काय झालं की आपल्या आधी केलेल्या पापांचं जे प्रायश्चित्त करण्याची गरज आहे, ते त्या कीर्तनामुळे नष्ट झालं, असं आहे.
तर भक्ती मार्गामध्ये जेव्हा असतो ना मनुष्य, तेव्हा तो जर कीर्तनामध्ये रमलेला असला तर त्याची सगळी पापं ह्याच्या आधीची नष्ट होतात. याचा अर्थ हा नाही की आपण पापं करत राहावं आणि नंतर म्हणावं की आता मी ह्याच्यानंतर जाऊन कीर्तन करतो म्हणजे मग ही पापं धुतली जातील. हां, असं नाही आहे. तुम्हाला ते अनन्य भावाने करावं लागतं. आणि कीर्तन म्हणजे भगवंताचं नामस्मरण सुरू केल्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही आपण करू नाही शकत किंवा करायला नको. तसं जर असेल तर पापं नष्ट होतील. नाहीतर मग आता काय करायचं की अर्धा तास आपण नामस्मरण करायचं आणि मग बाकीचे 23 तास आणि 30 मिनिटं पापं करायची दिवसभर. मग काय फायदा आहे? असं नाही होणार. यमदमा अवकळा आणिली, तीर्थे ठायावरुनी उठविली, यमलोकीची खुंटिली राहाटी आघवी. यमदमास निस्तेजता आणली. यमदमास निस्तेजता आणली. तीर्थास पाप नाहीसं करणारं असं जे श्रेष्ठ पद मिळालं होतं, त्या श्रेष्ठ पदावरून तीर्थाला उठवलं व पापे करून लोक यमलोकास जात होते. पण पापे कीर्तनाने नाहीशी केल्यामुळे पापी यमलोकास जात नाहीसे झाले. पाप केल्यामुळे काय झालं की पाप केल्याने आपण जाणार आहे यमलोकामध्ये, म्हणजे शिक्षा आपल्याला मिळणार आहे. यमदमास निस्तेजता आणली म्हणजे काय की यम जे शासन करतो आपल्यावर, म्हणजे मृत्यू झाल्यानंतर आपल्याला यमयातना मिळतील असं वाटतं ना. म्हणजे नरक जो आहे तो यमराज चालवतो आणि तिथे सगळ्या पापी लोकांना यातना देतो, अशा प्रकारची मान्यता आहे. अशा प्रकारचं आपल्याला सांगितलं जातं. तर तिथून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपण तर ह्याच्यासाठी लोक काय करायचे आधी पहा, की ह्याच्या आधी लोक ना तीर्थक्षेत्राला जायचे. म्हणजे आता मी बद्रीनाथला जातो, केदारनाथला जातो, गंगेची यात्रा करतो, रामेश्वरची यात्रा करतो. तीर्थयात्रा करून माझं जे पाप आहे याच्या आधीचं ते चाललं जाईल. अशा प्रकारची आपली समज होती आधी किंवा असते पुष्कळ लोकांची. परंतु तसं नाही करायचंय. त्या श्रेष्ठ पदावरून तीर्थाला उठवलं म्हणजे तीर्थयात्रा जी असते ना, त्याच्यापेक्षाही जास्त श्रेष्ठ काय आहे? कीर्तनाने नाहीशी केल्यामुळे. कीर्तन जर केलं तर ते यात्रा करण्यापेक्षाही जास्त शक्तिशाली आहे, बलशाली आहे, सबळ आहे, प्रबळ आहे. ठीक आहे. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवडा ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदासी नाही. यमसाधन म्हणावयास लागलं की निग्रह कोणाचा करावा लागला? यमसाधन म्हणायला लागलं की निग्रह कोणाचा करावा? निग्रह कोणाचा करायचा? कारण ज्याचा निग्रह करायचा ते मग कीर्तनाच्या योगाने आत्मरूप झाले. आपण जर आपल्या इंद्रियांचं दमन करायचं असेल, म्हणजे आपल्याला इंद्रिय कुठली आहेत आपली? आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. तर आपण त्या सगळ्या इंद्रियांनी समजा भगवंताची सेवा केली, म्हणजे तोंडाने आपण भगवंताचं नाव घेतलं, त्यानंतर डोळ्यांनी आपण भगवंताचं रूप बघितलं, कानांनी आपण भगवंताच्या स्तुतीचं श्रवण केलं, कीर्तन स्वतःच ऐकलं. स्पर्श करताना आपण कुठल्याही वस्तूला स्पर्श करताना असं समजा मनात ठेवलं की मी भगवंताला स्पर्श करतोय. आणि जेव्हा आपण चव घेतो एखाद्या वस्तूची तेव्हा ते पण भगवंताचाच प्रसाद आहे असं म्हणून जर घेतलं तर काय झालं की शब्द स्पर्श रूप रसगंध या 5ही संवेदनांच्या मार्फत आपण ईश्वराशीच संपर्क करतो आहोत असं आपल्याला नेहमी वाटेल. ठीक आहे ना. अशा प्रकारे जर आपण राहिलो तर इंद्रिय निग्रह आपोआप होईल ना. तुम्ही विचार करा की समजा आपण जे काही आत्ता खातो आहोत, आज आता आपण खाणार आहे, समजा आपण आपल्या ताटामध्ये काहीतरी वाढलं खाण्यासाठी, आपण स्वतःला हे विचारायचं की ही जी वस्तू आहे ह्या वस्तूचा मी भगवंताला नैवेद्य दाखवू शकतो का? जर त्या वस्तूचा आपण भगवंताला नैवेद्य दाखवू शकत नसलो तर मग ती वस्तू आपण आपल्या पोटात का बरं घालायची? कारण की आपल्या पोटामध्ये देखील पचन कोण करतंय? पचन तर भगवंतच करतोय ना. तर आपण आपल्या पोटामध्ये जे अन्न घालतो ती देखील त्या भगवंताला एक आहुतीच असते, नाही का?
भगवंत काय म्हणतो की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्ता पचाम्यन्नम चतुर्विधम. म्हणजे तू जे काही अन्न खात असशील ते अन्न मी पचवत असतो. तर आपण आपल्या पोटातल्या भगवंताला चुकीची वस्तू द्यायला हवी का? आपण त्याला कुठल्या वस्तूचा नैवेद्य द्यायला हवा? तर ते जर आपण आतून समजलो आणि तशा प्रकारे जर राहिलो, जेवायला बसण्यापूर्वी आपण त्या वस्तूचा नैवेद्य करू शकलो पाहिजे अशीच वस्तू पानामध्ये ठेवा, नाही का? मग त्या वस्तूचा आपण देवघरात जाऊन ते ताट घेऊन जाऊन नैवेद्य दाखवायची गरज नाही, परंतु मनोमन देवाची प्रार्थना करा की देवा, इथे जे माझ्यासमोर अन्न ठेवलेलं आहे ते तू स्वीकार कर आणि नंतर ते प्रसाद रूप माझ्या ताटामध्ये राहू दे मला ग्रहण करण्यासाठी म्हणून. अशा भावनेने जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तेव्हा त्या अन्नाचा आपल्या मनावर चांगलाच परिणाम होतो. ठीक आहे ना? तर अशा प्रकारे आपण जर राहिलो की किती चांगलं होईल. कीर्तनाने सर्व इंद्रिय आत्मस्वरूपात तल्लीन झाली. हा, दमसाधन म्हणू लागलं की कोणत्या इंद्रियाचं दमन करावं? कारण कीर्तनाने सर्व इंद्रिये आत्मस्वरूपात तल्लीन झाली. त्यामुळे इंद्रियाचं दमन करण्याची गरजच नाही, कारण की इंद्रिय सगळी भगवंताच्या स्तुतीमध्ये लागलेली आहेत. इंद्रियांचं दमन करण्यासाठी काय करायला पाहिजे? इंद्रियांचा जो बाहेर ख्यालीपणा आहे किंवा चवचालपणा आहे त्याला तुम्ही भगवंताच्या मार्गाला लावा ना. सो विथ ऑल ऑफ युअर ऑर्गन्स ऑफ परसेप्शन as well as organs of action, you simply do the Lord's work, नाही का? म्हणजे हातापायानी भगवंताची सेवा करा, म्हणजे समाजाची सेवा करा. दृष्टीने फक्त भगवंताचं रूप बघा, कानांनी भगवंताचं कीर्तन ऐका, है ना? अन्न जेव्हा ग्रहण करू तेव्हा भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकार करा. आणि गंध ही शेवटची जी वस्तू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आता पहा की तुम्ही समजा एखाद्या जागी गेले तर तिथे समजा घाणेरडा वास येत असेल, व्हर्सेस एखाद्या तुम्ही घरात गेले, आता जस्ट पूजा वगैरे झालेली आहे, तिथे उदबत्तीचा वास येतो चांगला, तुम्हाला काय आवडेल? विच वन वू यू लाईक बेटर? तर देन व्हाय डोंट यू कीप द एन्व्हायरमेंट अराउंड यू प्लेझेंट इन दिस मॅनर? तर असं आपण केव्हा राहू शकतो? जर आपण आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला, आपला आहार जर सात्विक असला, आहार सात्विक असला ना तर आपल्या शरीरातनं जी द्रव्य बाहेर निघतात त्यांना दुर्गंध नाही येत. There is no offensive odor to the things that come out of our body if the things we put into our body are pure. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. तर करून बघा, म्हणजे हा तर प्रयोग करून बघितल्यानंतरच कळेल ना काय होतं ते, नाही का? तीर्थे म्हणायला लागली की पापच जर औषधाला राहिलं नाही तर आम्ही खावं काय? आता पहा की समजा जी तीर्थ आहेत ना ते त्यांच्या दृष्टीने विचार करा. आता समजा गंगा आहे म्हणा किंवा बद्रीनाथ आहे, केदारनाथ आहे, तिथे पापी लोक जेव्हा तिथे येतात आणि त्यांच्या पापाचं क्षालन करतात तेव्हा तर तिकडल्या लोकांचा व्यवसाय चालतो ना. समजा पापी लोक नष्ट झाले सगळे, गेले सगळे, तर मग तिथे कोण जाईल? असं तीर्थक्षेत्र भगवंताला म्हणतोय गमतीने, नाही का? आम्हाला पुष्कळदा असं वाटतं की, वाटतं म्हणण्यापेक्षा गमतीने म्हणतो की आमचा हा जो सत्व उपक्रम आहे त्याचं अंतिम ध्येय काय असायला पाहिजे? की सत्व कार्यक्रमाची गरजच नाही उरली पाहिजे, नाही का? एव्हरीबडी हॅज बिकम सो सात्विक that there is no need for the sattva program to exist. That would be its ultimate success, नाही का? तसं नाही होत. कारण ह्या जगामध्ये ना चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती नेहमीच असतात. अनादी काळापासून ते आतापर्यंत चालत आलेले आहेत आणि याच्यानंतरही राहतील. याच्याबद्दल काही शंका बाळगायचं कारण, सत्ययुग जे आहे किंवा सात्विकता जी आहे ती आपल्या अंतरंगात येणं आवश्यक. जगामध्ये जेव्हा येईल तेव्हा येईल. जगामध्ये आपण सगळं जग सात्विक करून सोडू असं आपण नाही करू शकत. जगामध्ये जे व्हायचं असेल, जे घडायचं असेल, जे योग्य असेल तेच घडेल. त्याच्यामध्ये अर्थात हे सगळं घडत असताना देखील आपण सात्विकतेच्या भूमिकेवर ठाम असायला पाहिजे. हे प्रत्येकाच्या हातात आहे. तर हे जर आपण करू शकलो सगळेजण, किती चांगलं होईल.
ऐसे माझेनी नामघोषे, नाहीची करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले. जे ह्याप्रमाणे माझ्या नामघोषाने विश्वाची दुःख नाहीशी करतात आणि सर्व जगच ब्रह्मसुखाने जिकडे तिकडे कोंडून भरतात. आता पहा की जे लोक कीर्तन करतात किंवा जे योगी नामस्मरण सारखं करतात, ते त्या नामस्मरणाने विश्वाची दुःखे नाहीशी करतात. मला तुम्ही सांगा की आपण समजा नामस्मरण केलं तर विश्वाचं दुःख नाहीसं होईल का? विश्व म्हणजे काय पहा की आपल्या केवळ असण्यामुळे आपल्या आजूबाजूच्या परिसरात किंवा आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये समजा सुखद अनुभूती झाली, त्यांची दुःख नाहीशी झाली किंवा शारीरिक दुःख जरी नाहीसं नाही झालं तरी सुद्धा त्याची संवेदना तितकी तीव्र नाही राहणार, असंही होऊ शकतं नाही का? म्हणजे आता समजा एखाद्या लहान मुलाला एखादी जखम झालेली असेल, समजा ते मूल पडलं, तर जखम तर दुखत असणारच आहे ना, पण ते मूल जेव्हा त्याच्या आईच्या कुशीत येऊन थांबतं तेव्हा त्या मुलाला आईच्या कुशीत छान वाटतं, सुखद वाटतं. म्हणजे त्याच्या जखमेमुळे जी काही दुःखाची संवेदना असेल ती काही कमी होते का? ती तर तशी असते, जशी असते तशीच असते. परंतु आईच्या कुशीमध्ये आल्यानंतर त्या मुलाला चांगलं वाटतं. असं आहे की नामघोष जर सुरू असला तर त्याच्यामुळे दुःख सहन करण्याची आपली प्रतिकारशक्ती किंवा सहनशक्ती वाढते, असं आहे. कारण बाहेरून जरी दुःख असलं तरी सुद्धा आतून आपण ब्रह्मसुखातच राहतो. अशा प्रकारे आपण जर राहू शकलो तर कसं राहू? नामघोषाने. ठीक आहे ना? ते पहाटे विण पहावीत, अमृते विण जीववित, योगे विण दावित कैवल्य डोळा. ते महात्मे प्राकृत सूर्याकडे पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात आणि स्वर्गातील प्राकृत अमृताशिवाय ते जगवतात व अष्टांग योगाशिवाय मोक्ष डोळ्याला दाखवतात, अनुभवाला आणून देतात. अशा प्रकारचे जे महात्मे आहेत की जे अनन्य भावाने भगवंताचं स्मरण करतात, भगवंताच्या स्मरणात राहतात, ते काय आहे की प्राकृत सूर्याकडे पहाटेशिवाय, म्हणजे बाहेरचा सूर्य असो किंवा नसो, ते काय करतात की ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात. म्हणजे आपल्या हृदयामध्ये ज्ञान प्रगट होतं आणि ते ज्ञान प्रगट झालं की काय होईल की अज्ञानाचा अंधकार आपोआप चालला जाईल की नाही. एका छोट्याशा उजेडाने देखील, छोट्याशा मेणबत्तीने देखील एखाद्या मोठ्या गुहेमधला अंधार जाऊ शकतो, असं होऊ शकतं. ठीक आहे ना? तर अशा प्रकारे समजा ज्ञानाचा सूर्य किंवा ज्ञानाचा उदय आपल्यामध्येच झाला तर किती चांगलं होईल. व स्वर्गातील प्राकृत अमृताशिवाय जे जगवतात ते जगवतात. म्हणजे प्राकृत अमृत म्हणजे काय माहिती का की अमृत दॅट हॅज कम आउट ऑफ प्रकृती, म्हणजे इट्स अ फिजिकल थिंग. हे जर अमृत आपण प्यालो तर ते अमृत प्याल्यानंतर आपण अमृत म्हणजे अमर होऊ, कधी मरणार नाही असं नाही आहे. ते आपण जेव्हा घेऊ तेव्हा आपल्याला आपण मरू शकत नाही असं कळेल आतून. अमृतत्वाचा बोध म्हणजे देहांत होणार नाही असं नाहीये. अमृतत्वाचा बोध म्हणजे मी देह नाहीये हे कळलं मला, त्यामुळे देहाचा अंत जेव्हा होईल तेव्हा होईल, प्रत्येक क्षणी होतो तर आहेच, मग त्याच्यामध्ये अडकायचं नाही. आपल्याला हे कळणं की आपण मरू शकत नाही ह्याला म्हणतात अमृतत्व. ठीक आहे. परी राया रंका पाडधरू, नेणती सानेया थोरा कडसणी करू, एकसरे आनंदाचे आवरू होत जगा, आवारू होत जगा. याच्या आधीचं पूर्ण संपलं नाही आपलं, नाही का? स्वर्गातील प्राकृत अमृताशिवाय ते जगवतात व अष्टांग योगाशिवाय मोक्ष डोळ्याला दाखवतात, म्हणजे अनुभवाला आणून देतात. अष्टांग योगाशिवायच आपण अष्टांग योगामध्ये काय शिकलो होतो? यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी इथपर्यंत जेव्हा जातो त्याच्यानंतर मग आपल्याला तदा द्रष्टू स्वरूपी अवस्थानं असा अनुभव येतो, राईट?
तर त्या अष्टांग योगाशिवाय सुद्धा मोक्ष डोळ्याला दाखवतात. म्हणजे काय की आपण बंधनात कधी नव्हतोच हे आपल्याला तर्कबुद्धीने आणि भगवंताच्या कृपेने सिद्ध करून दाखवतो. परी राया रंका पाळधरू नेणती साने या थोरा कडसणी करू एकसरे आनंदाचे आवारू होत जगा. परंतु हा राजा आहे, हा रंक आहे असा योग्यता भेद ते मनात धरत नाही व लहान मोठा अशी निवड करत नाही व जगाला एकसारखे आनंदाचे कोट होतात. असा आहे हा महात्मा. किती छान वर्णन केलंय बघा. कही एकाधेनी वैकुंठा जावे ते तिही वैकुंठची केले आघवे ऐसे नामघोष गौरवे धवळे विश्व. पूर्वी असं होतं की कधीतरी एखाद्याने वैकुंठाला जावं, ते यांनी सर्व वैकुंठच केलं. ह्याप्रमाणे माझ्या नामघोषाच्या महात्म्याने संपूर्ण विश्व प्रकाशित केलं. तैसे सूर्य तेजे सूर्य तैसे सोज्वळ परी तोही अस्तवे हे किडाळ चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. तेजाने ते महात्मे सूर्यासारखे लखलखीत आहेत असं म्हणावं, परंतु सूर्याचा अस्त होतो. हा सूर्यदोष आहे व महात्म्यांच्या ज्ञानोदयाचा कधीच अस्त होत नाही. याच चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र एखाद्या वेळेसच म्हणजे फक्त पौर्णिमेलाच पूर्ण असतो आणि हे महात्मे स्वरूप स्थितीने नेहमीच पूर्ण असतात. ओके, आता आपण इथे एक छोटासा ब्रेक घेऊ आणि आपण बघूया की ह्याच्याबद्दल काही प्रश्न वगैरे आहेत का लोकांना आतापर्यंत. एनी क्वेश्चन्स और कॉमेंट्स ऑन व्हॉट एव्हर वी हॅव डिस्कस सो फार. कोणाला काही बोलायचंय का? ठीक सुरू आहे चिंतन. शॅल वी गो बॅक टू ज्ञानेश्वरी? ओके. मेघ उदार परिवोसरे म्हणोनी उपमेसी न पुरे हे निशंकपणे संपा खरे पंचानना. मेघ वृष्टी करण्यात उदार असतो पण तो ओसरतो म्हणून तो मेघ या बोधाची सदैव वृष्टी करणाऱ्या महात्म्यांना उपमा देण्यास पुरेसा नाही. हे महात्मे निसंशयपणे कृपाळू आहेत, असे सिंह आहेत. अरे बापरे. जयांचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्त्री बोळगिजे एक वेळ यावया. जे माझं नाव एक वेळ मुखात याला हजारो जन्म सेवा करावी लागते ते माझं नाम ज्यांच्या वाचेपुढे नेहमी मोठ्या प्रेमाने वाचत असतो. हे बघा, जे माझं नाम एक वेळ मुखात यावयाला हजारो जन्म सेवा करावी लागते ते माझं नाम ज्यांच्या वाचेपुढे नेहमी मोठ्या प्रेमाने नाचत असतं असे लोक आहेत. ठीक आहे. तो मी वैकुंठी नसे वेळू एक भानुबिंबीही न दिसे वरी योग्यांची ही मानसे उमरळणी जाय. तो मी एक वेळ वैकुंठात नसतो, एक वेळ सूर्यबिंबातही नसतो, शिवाय मी एक वेळ योगांची हृदय देखील उल्लंघन करून जातो. योग्यांची हृदय देखील उल्लंघन करून त्यांना ही कॅन बायपास देम और ही कॅन गो अराउंड देम. परी तयापाशी पांडवा मी हारपला किवसावा जेथ नामघोषू बरवा करीतई माझा. परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असलो तरी पण माझे भक्त जिथे माझा नामघोष चांगला करतात त्यांच्यासाठी मी तिथे सापडावयाच मी तिथे सापडणारच आहे. जिथे नामघोष चांगला चाललेला आहे तिथे भगवंत राहणारच आहे ना. कैसे माझ्या गुणी झाले देशकाला ते विसरले कीर्तने सुखी झाले आपण पाची. ते महात्मे माझे गुण गाण्यात कसे तृप्त झाले आहे की त्या योगाने आपण कुठे आहोत व आपला काळ भजनात किती गेला याची त्यास खबरच नसते. ते कीर्तनाच्या सुखाने आपल्याच ठिकाणी आपले स्वरूप होऊन राहिले आहेत. बघा,
ते महात्मे माझे गुण गाण्यात कसे तृप्त झाले, कसे तृप्त झाले आहेत की त्या योगाने आपण कुठे आहोत व आपण किती काळ भजन केलं याची काय खबरच नसते. तहान भूक विसरून आपण भगवंताचं भजन करतो है ना. ते कीर्तनाच्या सुखाने आपल्याच ठिकाणी आपले स्वरूप होऊन राहिले आहेत. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. ते महात्मे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामानेच केवळ कथन करतात व मध्ये मध्ये स्पष्ट रीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात. हे बसू हे बहु असो यापरी कीर्तिद माते अवधारी एक विचरती चराचरी पंडू कुमारा. आता हे वर्णन करणं राहू दे. अर्जुना ऐक, याप्रमाणे किती एक माझे भक्त माझी कथा करीत करीत चराचरामध्ये संचार करत असतात, या नारद मुनींसारखेच. ठीक आहे. मग आणि ते अर्जुना साविया बहुवा जतना पंचप्राण मना पाढावो घेऊनी. अर्जुना, मग किती एक जे आहेत त्यांनी सहजच मोठ्या तत्परतेने 5 प्राण व मन हे वाटाडे घेऊन बरोबर घेऊन काय केलं, बाहेरी यमनियमांची काठी लावली, आतू वज्रासनाची पोळी 50 वरी प्राणायामाची कुंडली, वरी प्राणायामाची मांडली वाहती यंत्रे. बाहेरच्या बाजूला यम नियमांचं काटेरी कुंपण लावलं आणि त्या कुंपणाच्या आत मूळबंधाचा कोट तयार केला व त्या कोटावर प्राणायाम रूपी चालू असलेल्या तोफा ठेवल्या. बघा, तेथ उल्हाट शक्तीचेनी उजिवडे, मन पवनाचेनी सुरवाडे, 17 पाणी आडे बाळी आवले. इथे कुंडलिनीच्या प्रकाशाने व मन आणि प्राणवायू यांच्या मदतीने 17वी जी जीवनकला हेच कोणी एक तळे त्यांनी ते बळकावले. बघा, कुंडलिनीच्या प्रकाशाने आणि मन आणि प्राणवायू यांच्या मदतीने 17वी जी जीवनकला. 17वी जी जीवनकला म्हणजे काय माहितीये का, की चंद्राच्या किती कला असतात, चंद्राच्या असतात प्रतिपदा, द्वितीया, तृतीया असं करत 14 असतात ना कला. त्यानंतर एकदा चंद्र पूर्ण असतो त्याला म्हणतात पौर्णिमा, आणि एकदा चंद्र पूर्ण डार्क असतो त्याला म्हणतात अमावास्या. राईट. इथे यांनी 14च घेतलेले आहेत की कुंडलीच्या प्रकाशाने मन आणि प्राणवायू यांच्या मदतीने 17वी जे जीवन करा. आता ह्याच्या पलीकडे परब्रह्म आहे. ह्या सगळ्या अपिअरन्सेसच्या पलीकडे जे ब्रह्म. ओके, तर ते त्यांनी बळकावलं. कोणी बळकावलं? ह्या योगी लोकांनी. त्यावेळी प्रत्याहाराने मोठा पराक्रम केला. तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली, विकारांची सपिली बोहली, इंद्रिये बांधूनी आणली हृदया आतू. त्यावेळी प्रत्याहाराने मोठा पराक्रम केला. तो असा की त्यामुळे विकारांची भाषा संपली व त्याने इंद्रियांना हृदयाच्या आत बांधून टाकलं, हृदयाच्या आत बांधून आणलं. ठीक आहे. तव तारणावारू दटिनले महाभूतांचे एकवटिले, मग चतुरंग सैन्य निवटिले संकल्पाचे. तो इतक्या धारणारूपी घोड्यांनी गर्दी केली व त्यांच्या बळाने योगी साधकांनी पृथ्वी वगैरे महाभूतांना एकत्र केलं आणि नंतर त्यांनी संकल्पांचं चतुरंग म्हणजे सैन्य म्हणजे काय की मनोबुद्धी चित्त अहंकार असं ठार केले. तयावरी जैतरे जैत म्हणून ध्यानाचे निशाणा वाजत, दिसे तन्मयाचे झळकत एक छत्र. त्यानंतर जय झाला रे झाला असं म्हणून ध्यानाची नौबत वाजू लागली, ध्यानाची नौबत वाजू लागली. व स्वरूप ऐक्याचं एक छत्र, एक सत्ता चमकत असलेलं दिसलं. पाठी समाधी श्रियेचा अशेखा, आत्मानुभव राज्यसुखा, पट्टाभिषेकू देखा समरसे जाहला.
नंतर समाधीरूपी लक्ष्मीचं जे आत्मानुभवारूपी संपूर्ण राज्यसुख, त्याचा समरसतेने त्यास राज्याभिषेक झाला. पहा पहा. प्रत्याहाराने मोठा पराक्रम केला तो असा की त्यामुळे विकारांची भाषा संपली व त्याने इंद्रियांना हृदयाच्या आत बांधून आणलं. नंतर काय झालं, इतक्या धारणारूपी घोड्यांनी गर्दी केली व त्यांच्या बळाने योगी साधकांनी पृथ्वी वगैरे महाभूतांना एकत्र केलं आणि नंतर त्यांनी संकल्पांचे चतुरंग सैन्य म्हणजे मनोबुद्धींकार हे ठार केलं. ह्या सगळ्या योगिक प्रक्रिया सांगितलेल्या आहेत की अष्टांग योगाच्या साधनेने काय होतं की मन नाहीच होतं. त्यानंतर जय झाला रे झाला म्हणून ध्यानाची नौबत वाजू लागली. म्हणजे काय झालं की समजा यम नियम आसन प्राणायाम केले, नंतर प्रत्याहार केला तर मग धारणा व्हायला लागते आणि मग धारणा झाल्यानंतर मग ध्यान. ठीक आहे ना. म्हणून ध्यानाची नौबत वाजू लागली व स्वरूप ऐक्याचे एक छत्र एक सत्ता चमकत असलेलं दिसलं. म्हणजे कसं की जो समाधीचा अनुभव आहे ना तो अनुभव छोट्याशा काळासाठी आला. ठीक आहे. नंतर समाधीरूपी लक्ष्मीचं जे आत्मानुभवारूपी संपूर्ण राज्यसुख त्याच्या समरसतेने त्याला राज्याभिषेक झाला. अशा प्रकारे ज्यांनी मन जिंकलेलं असतं ना त्याच्यावरच अशा प्रकारे राज्याभिषेक होऊ शकतो. ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन सांदा आता ऐके सांगे न जे करीती एक. अर्जुना, ह्याप्रमाणे माझं अष्टांग योगाद्वारे होणारं भजन फार कठीण आहे. एवढं सगळं कोण करेल? आता किती एक मला दुसऱ्या प्रकाराने भजतात तो प्रकार सांगतो ते ऐक. ओके. तर ह्याच्यामध्ये भगवान काय सांगतात ते म्हणतात की तरी दोन्ही पालववेरी जैसा एक तंतू अंबरी तैसा मी वाचुनी चराचरी जाणती ना. तर वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे एका पदरापासून ते दुसऱ्या पदरापर्यंत म्हणजे इथून ते तेथून एकच सूत असतं, त्याप्रमाणे सजीव व निर्जीव पदार्थात माझ्या वाचून ते दुसऱ्यास ओळखत नाहीत. म्हणजे विचार करा की ह्या सगळ्या जगतामध्ये परमात्म तत्व संपूर्णपणे ठासून भरून राहिलेलं आहे किंवा नाही हे मला सांगा. जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा त्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे एका पदरापासून दुसऱ्या पदरापर्यंत म्हणजे इथून तिथून एकच सूत असतं, त्याप्रमाणे सजीव आणि निर्जीव दोन्हीमध्ये एकच परमात्मा तत्व आहे, नाही का? आहे. सजीव व निर्जीव पदार्थात माझ्या वाचून ते दुसऱ्यास ओळखत नाहीत. म्हणजे तोच परमात्मा सजीव आणि निर्जीव या दोन्ही सृष्टींमधनं प्रकट होतो. होतं ना. आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुनी माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे. ब्रह्मदेवापासून आरंभ करून अखेर चिलटापर्यंत मध्ये जे काही सर्व काही आहे ते सगळं माझं स्वरूप आहे हे जाणून अशा प्रकारे हा रामाची उपासना करायचं बघतोय माणूस किंवा कृष्णाची उपासना करायचं बघतोय, नाही का? तो साधक आहे तो कृष्णाची उपासना करतोय ना, तर त्याच्यासाठी मग कृष्ण जो आहे तो तुम्हाला मार्गदर्शन करतो की तुम्ही असं करायला पाहिजे. ठीक आहे. मग वाट धाकुटे न म्हणती सजीव निर्जीव नेणती देखिलिये वस्तू उजू लुटिती मीची म्हणून. मग मोठे लहान याचा विचार न करता किंवा सजीव व निर्जीव हा भेद न करता जो पदार्थ नजरेपुढे येईल त्याला मीच म्हणजे परमात्मा समजून सरळ लोटांगण घालतात. बघा. आपुले उत्तमत्व नाठवे पुढील योग्यायोग्य नेणवे एकसरे व्यक्तिमात्राचे नावे नमूची आवडे. त्यास आपल्या चांगलेपणाची आठवण नसते आणि समोर असलेलं योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे काही न जाणता वस्तुमात्राला उद्देशून सरसकट नमस्कार करणंच त्यांना आवडतं. त्यांना त्यांच्या चांगलेपणाची आठवण नसते आणि समोर असलेलं योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे काही न जाणता वस्तुमात्राला उपदेशून सरसकट नमस्कार करणंच त्यांना परवडतं. ठीक आहे. जैसे उंची उदक पडिले ते तळवटवरी ये उगेले तैसे नामिजे भूतजात देखिले ऐसा स्वभावची त्यांचा. उंच जागेवरनं पडलेलं पाणी जसं सखल भागेकडे आपोआप जायला लागतं त्याचप्रमाणे
पाहिलेल्या प्राणीमात्रास नमस्कार करण्याचा त्यांचा स्वभाव असतो. म्हणजे आपल्याला समजा कुठलाही प्राणी दिसला दिसतो, आपण मनोमन त्याला नमस्कार करावा, कारण की तो देखील आपल्यासारखाच दुसरा जीव आहे. आणि तो जीवात्मा आणि परमात्मा ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत. ओनली दी अपिअरन्सेस आर डिफरंट, नाही का? का फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीसी उत्तरे देखा, तैसे जीवमात्रा अशेखा खालावती ते. अथवा पहा की फळभाराने लगटलेल्या झाडांची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते, त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांपुढे ते नम्रपणे लवतात. अखंड अगरवता होऊन असती, तयांची विनय हे जी संपत्ती, जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई. म्हणजे बघा की याच्यामध्ये भगवंत काय सांगतात आपल्याला, की ते नेहमी निराभिमान होऊन राहिलेले असतात. हे जे योगी आहेत ना, ते निराभिमान म्हणजे त्यांना स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव पण नाही आहे आणि ती लोकांवर इम्पोज करण्याचा पण काही प्रश्न येत नाही. पण नम्रपणा हीच त्यांची लीन संपत्ती असते. नम्रता हीच त्यांची संपत्ती असते. अशा प्रकारे जर आपण राहिलो तर काय होईल की ती संपत्ती देखील आपण जय जय मंत्राने रामाच्याच ठिकाणी अर्पण करू, असं होईल. नमिता मानापमान गळाले, म्हणून अवचिता मीची जाहले, ऐसे निरंतर मिसळले उपासिती. नमस्कार करीत असताना मात्र मान व अभिमान हे नाहीसे झाले, म्हणून ते सहजगत्या मदरूप झाले. ह्याप्रमाणे माझ्या स्वरूपात मिसळून माझी निरंतर उपासना करतात. नमस्कार करीत असताना मान व अभिमान नाहीसे झालं, नाही का? आणि सहजगत्या मदरूप झाले, म्हणजे वी हॅव बिकम वन विथ द स्पिरिट ऑफ द लॉर्ड. ह्याप्रमाणे माझ्या स्वरूपात मिळून मिसळून नंतर माझीच उपासना करतात, नाही का? अर्जुना हे गुरुई भक्त, सांगितली तुझ प्रती, आता ज्ञानयज्ञे याजिती ते भक्त ऐके. अर्जुना, तुला ही श्रेष्ठ प्रतीची भक्ती सांगितली. आता ज्ञानरूप यज्ञाने माझी आराधना करता त्या भक्तांचा प्रकार ऐक. परी भजन करती हातवटी, तू जाणत आहासी किरीटी. जे मागा या गोष्टी केल्या आम्ही, परंतु ही भजन करण्याची रीती अर्जुना तुला माहिती आहेच, कारण आम्ही मागे या गोष्टी अध्याय 4 अध्याय 4 आणि श्लोक किंवा ओवी ज्ञानेश्वरांची 33,042 किंवा 33 ते 42 असंही असू शकतं, तुला सांगितले आहेत. ठीक आहे. तव आथी जी अर्जुन म्हणे, हे दैवी क्रिया पाहिजे, दैवी क्रिया प्रसादाचे करणे. दैवी क्रिया म्हणजे डिव्हाइन असं समजू आपण. प्रसादाचे करणे, तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणावे. तेव्हा अर्जुन म्हणाला, होय महाराज, मी हे जाणतोय व हे देवाच्या प्रसादाचं कारण आहे, देवाच्या प्रसादाचं करणं आहे, परंतु अमृताचं भोजन मिळाल्यावर पुरे, आता नको, असं म्हणाल काय? म्हणजे जगाला सत्य मानण्याचं आपण इतकं दृढपणे धरून ठेवलेलं आहे की त्याच्यापासून आपली सुटका होत नाही. अर्जुन म्हणाला, होय महाराज, मी हे जाणत आहे व हे देवाच्या प्रसादाचं कारण आहे, परंतु अमृताचं भोजन मिळाल्यावर पुरे, आता असं नको, असं म्हणणारे म्हणतील काय? या बोला श्री अनंते, लागटा देखिले तयाते. का बोला श्री अनंते, लागटा देखी तयाते, की सुखावलेनी चित्ते डोलतू असे. अर्जुनाच्या वरील बोलण्यावरून तो हे जाणण्याविषयी उत्सुक आहे असं पाहून लागलीच अंतःकरणात संतोष झाल्यामुळे श्रीकृष्ण डोलायला लागले. बघा, अर्जुनाची जी उत्सुकता आहे ना, ती उत्सुकता बघूनच भगवंताच्या पोटामध्ये शांत झाला. ठीक आहे. अंतःकरणात संतोष झाल्यामुळे श्रीकृष्ण डोलायला लागले. मग काय म्हणे भले केले पार्था, एरवी हा अनवसरू सर्वथा, परी बोलवितसे आस्था तुझी माते.
श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना फार चांगलं केलं. नाहीतर मागे एक वार सांगितलं असल्यामुळे हा मुळीच बोलण्याचा प्रसंग नव्हता. परंतु तुझी कशी कळकळ मला बोलायला भाग पाडते. ह्याच्याबद्दल आतापर्यंत आपण जे बोललो त्याच्याबद्दल काही चिंतन करायचं आहे कोणाला? आणखी पुष्कळ, अजूनही पुष्कळ ओव्या आहेत तिथे. अजून आहेत, बऱ्याचशा ओव्या आहेत. तुझी कळकळ जी आहे ती मला बोलण्यास भाग पडते. तेव्हा मग अर्जुन काय म्हणतो बघा, तो म्हणतो की तव अर्जुन म्हणे हे काही चकोरे विण चांदणेची नाही, जगची निवविजे हा तयाच्या ठाई स्वभाव कीजी. तेव्हा अर्जुन म्हणाला की तुझी आस्था बोलवते, असं का बरं म्हणता? चकोर पक्षी असला तरच चंद्र उगवतो, एरवी उगत नाही का? महाराज, जगाला शांत करावं हा त्याच्या म्हणजे चंद्राच्या ठिकाणी स्वभावच आहे. जी चंद्राची शीतलता जी आहे ना ती सगळ्यांना सारखीच तर आहे. तर त्या शीतलतेमध्ये समजा आपण राहिलो, काय होईल? सगळ्यांना शांतीचा अनुभव येईल. तव अर्जुनी तव अर्जुन म्हणे हे काही चकोरे विण चांदणेची नाही, जगची निवविजे हा तयाच्या ठाई स्वभाव कीजी. तेव्हा अर्जुन म्हणाला, तुझी आस्था बोलवतं असं काय म्हणतो? चकोर पक्षी असला तर चंद्र उगवतो, एरवी उगत नाही का? महाराज, जगाला शांत करावं हा त्याच्या चंद्राच्या ठिकाणी स्वभावच आहे, नाही का? त्याच्यानंतर म्हणतात की ये रे चकोरे तिये आपुलिये चाडे, चाचू करीती चंद्राकडे, तेवी आम्ही विनवू ते ठोकडे, देवो कृपा सिंधू. आता जे चकोर आहेत ते केवळ आपली शांतता व्हावी ह्या इच्छेने चंद्राकडे चोच करतात. त्याप्रमाणे आमची विनंती ती किती थोडी आहे, पण देवा आपण कृपा सिंधू आहात. जी मेघू आपुलिये प्रौढी, जगाची आरती दवडी, वाचूनी चातकाची तहान केवढी, तो वर्षावो पाहुनी. महाराज, मेघ हा आपल्या उदारपणाच्या वर्षावाने संपूर्ण जगाची पीडा घालवतो. वास्तविक पाहिलं तर त्या पावसाच्या वृष्टीच्या मानाने चातकांची तहान ते केवढी, विचार करा. महाराज, मेघ हा आपल्या उदारपणाच्या वर्षावाने संपूर्ण जगाची पीडा घालवतो. कोणाच्या उदारपणामुळे? भगवंताच्या. त्याच्यामुळे पाऊस पडतो. वास्तविक पाहिलं त्या पावसाच्या वृष्टीच्या मानाने चातकाची लहानती केवढी. म्हणजे आपल्याला ह्या जगामधनं उपभोग घ्यायचा आहे वस्तूंचा, त्यामुळे किती गोष्टी आपण जमा करून ठेवल्यात, नाही का? काही गरज आहे का त्याची? अजिबातच नाही आहे. परंतु आपण खूप गोष्टी जमा करतो आणि मग शेवटी आपल्याला हा श्लोक लागू नाही होणार. वास्तविक पाहिलं तर पावसाच्या दृष्टीच्या मानाने चातकाची तहान ती केवढी. परी चुळा एकचिया चाडे, जेवी गंगे तेची ठाकणे पडे. सुधीरजी, सेकंड. हाँ, I'm muting you. So, परी चुळा एकाचिया चाडे, जेवी गंगे तेची ठाकणे पडे, तेवी आर्त बहुका थोडे, तरी सांगावे देवे. परंतु एक चुळभर पाण्याची इच्छा असली तरी ज्याप्रमाणे गंगेला शरण जावं लागतं, त्याप्रमाणे आमची ऐकण्याविषयीची इच्छा फार आहे. फार असो अथवा थोडी असो, तरी ते देवांना सांगितलं पाहिजे. आपल्याला पाणी किती पाहिजे आणि आपण काय प्रार्थना करतोय, आपल्याला जे काही हवं असेल ते जर आपण भगवंताकडे मागितलं ना तर आपण चांगलं राहतो. आपण आपला हात पसरायचा जर असेल तर मग आपण भगवंताच्या पुढेच का नाही पसरायचा? इतर लोकांना का बरं आपण भीक मागायची? भगवंतापुढे हात पसरा, नाही का? तेथे देवे म्हणितले राहे, जो संतोषू आम्हा झाला आहे, तयावरी स्तुतीस आहे ऐसे उरले नाही. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, हे असू दे, तुझी आस्था पाहून जो काही आम्हास आनंद झाला आहे त्याच्यावर आता स्तुती सहन होईल असं राहिलं नाही. तू माझी स्तुती करू नको, खूप झाली आता. परिसतो आहासी निकिया परी, तेची वक्तृत्वा वऱ्हाडिक करी, ऐसे पुरस्करोनी श्रीहरी आदरिले बोलो. तू उत्तम तऱ्हेने ऐकतोयस, तेच
आमच्या बोलण्याला बोलावून आणण्याचं काम करतं. तू उत्तमपणे ऐकतोय ना, याच्यासाठी म्हणून मला बोलावंसं वाटतंय. ठीक आहे. ह्याप्रमाणे अर्जुनाला शाबासकी देऊन श्रीकृष्णांनी बोलण्यास आरंभ केला. तर ह्याच्यानंतर श्रीकृष्ण आपल्याला 15व्या श्लोकामध्ये काय आहे ते सांगतील. परंतु आज आपण पुष्कळ याच्यावर 14व्या श्लोकावर पुष्कळ चिंतन केलं आणि त्याच्यावर ओव्या पण भरपूर होत्या. त्यामुळे आता आपण इथे थांबू शकतो. तर ह्याच्याबद्दल जर कोणाला काही चिंतन करायचं असेल तर आपण करू शकता. बघा. एनीबडी हॅज एनिथिंग टू से? हर्षद बेहरे, आपण हात वर केलाय तर आपण हर्षद अनम्यूट करा. व्हिडिओ ऑन करू शकत असाल तर करा आणि बोला. हर्षद बेहरे. हो, नमस्कार दादा. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. तर आपल्याला माऊली आणि भगवान भक्तीचे वेगवेगळे प्रकार मला वाटतं ह्या ओव्यांमधनं सांगितले जात आहे. तर आपण असं म्हणू शकतो का, की एखादा मनुष्य किंवा उदाहरणार्थ शास्त्रज्ञ घेतला, तर तो अतिशय तन्मयतेने मन लावून आपलं काम करत असतो. मे बी तो रूढार्थाने कोणाची भक्ती करत नसेल किंवा प्रार्थना करत नसेल. पण मग तोही एका अर्थाने भगवंताचा भक्तच झाला ना? करेक्ट. जो शास्त्रज्ञ आहे ना, तो एखाद्या गोष्टीमागचं जे सत्य आहे ते शोधून काढण्याचा प्रयत्न करतोय. तर सत्य आपण आपल्या आतमध्ये आहे किंवा बाहेर आहे ह्याची चिंता न करता, समजा बाहेरच्या सत्याला सुद्धा शोधण्यासाठी जर एकाग्रचित्त केलं आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलाही ध्यास नसला. एकाग्रचित्त म्हणजे काय, की जे आपलं ध्येय आहे त्या ध्येयाच्या दृष्टीने आपलं जे काही कर्म असेल, जो काही विचार असेल, ते सगळं त्या दिशेने असेल. दॅट इज कॉल्ड एकाग्र. एकाग्र म्हणजे अग्र म्हणजे पॉइंट, एक म्हणजे एक, एकाग्र म्हणजे सिंगल पॉइंटेड. सो इफ वी आर डुईंग समथिंग विथ सिंगल पॉइंटेड अटेन्शन और डेडिकेशन, ती त्या सत्याच्या दृष्टिकोनातनं त्या सत्याची भक्ती झाली. ठीक आहे ना. तर जो शास्त्रज्ञ आहे तो सत्य काय आहे हे शोधण्याच्या मागे जर लागलेला असेल तर तो शास्त्रज्ञ देखील भक्तासारखाच आहे. म्हणजे द एफर्ट इज सिमिलर एक्सेप्ट द एफर्ट इज फॉर समथिंग वर्ल्डली, असा आहे. शास्त्रज्ञ जो आहे ना तो अनात्म वस्तूची चिकित्सा, अनात्म वस्तूच्या सत्याचा शोध घ्यायला चाललेला आहे, तो शास्त्रज्ञ. परंतु तो जो प्रोसेस आहे ना, म्हणजे सायंटिफिक एन्क्वायरीचा जो प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये काय काय गोष्टी आहे पहा, की एक तर जे सत्य आहे ते मी शोधून काढणार आहे ह्याच्याबद्दल मनाचा निग्रह, आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी आपण करत असू त्या गोष्टी आपण बॅक बर्नरवर ठेवायच्या किंवा करायच्याच नाही. आणि ते सत्य आपल्याला सापडेपर्यंत, उमजेपर्यंत आपण त्याच्या मागे निष्ठेने लागलं राहायचं. म्हणजे व्रत सारखंच झालं नाही. तर जोपर्यंत आपण अशा प्रकारे बाहेरच्या गोष्टींबद्दल किंवा अनात्म गोष्टींबद्दल काम करत असतो त्याला आपण शास्त्रज्ञ म्हणू. परंतु जेव्हा आपण कोण आहोत ह्याचा आपण शोध घेणं सुरू करतो तेव्हा काय होतं माहिती आहे का, की आपण पहिले आपल्याला सवय असते बाहेरच्या गोष्टींमध्ये सगळं काही शोधायची किंवा बाहेरच्या गोष्टींचा शोध घ्यायची आपल्याला सवय असते. तर आपल्याला असं वाटतं की सत्य सगळं बाहेरच आहे. ठीक आहे ना. परंतु ते जर आपण प्रामाणिकपणे केलं तर ते करता करता आपल्याला असं लक्षात येतं की जे सत्य शोधण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत किंवा आपल्या स्वतःबद्दलचं जे सत्य आहे ते बाहेर नसून ते आपल्या आतच आहे, हे लक्षात येतं. म्हणजे काय, की ते बाहेर नाही आहे असं लक्षात येतं. आपल्या उपनिषदांमध्ये सुद्धा काय सांगितलंय, की जे सत्य आपण बाहेर शोधायचा प्रयत्न करतोय ते 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 नाहीये किंवा ते तिथे नाहीये. न इति न इति न इति, हे नाहीये, ते नाहीये, ते नाहीये, ते नाहीये, ते नाही. तर ते नाही 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 नेती 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 केल्यानंतर मग जे शेवटी उरतं, व्हॉट रिमेन्स देअर आफ्टर, दॅट इज द ट्रूथ. तर तिथे जाण्याकरता सायंटिफिक एन्क्वायरीचा जो प्रोसेस आहे ना तो प्रोसेस चांगला आहे. म्हणजे आपण सगळं हे चिंतन करतो ते सायंटिफिक एन्क्वायरीच्या दृष्टिकोनातूनच करतोय. पण हे माहिती पाहिजे की बाहेर नाहीये ते सत्य. बाहेरचं सत्य शोधण्यासाठी आपण ज्या प्रकारचा प्रोसेस उपयोगात आणतो ना
त्या प्रकारचा प्रोसेस आपण उपयोगाला आणू शकतो. परंतु त्याच्यातनं आपल्याला हे लक्षात येईल की बाहेरच्या गोष्टींमध्ये अल्टिमेट सत्य नाही आहे. कारण की बाहेरच्या गोष्टी नित्य नाही आहेत, हे कळतं. बाहेरच्या वस्तू नित्य नाही आहेत, परंतु सिद्धांत नित्य आहेत. सो प्रोसेस प्रिन्सिपल्स रिमेन द सेम. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, द प्रिन्सिपल ऑफ ग्रॅव्हिटी हॅज ऑलवेज बीन द सेम. गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत आहे, तो सिद्धांत वस्तूवर अवलंबून नाही किंवा काळावर अवलंबून नाही. तो सगळीकडे सारखाच आहे, नाही का? तर सिद्धांत नेहमी सारखा असतो, परंतु वस्तू बदलत असतात. म्हणजे काय की हे जगाचं जे मूर्त स्वरूप आहे ते बदलत असतं सारखं, परंतु जे सिद्धांत आहे ज्याच्यावर ते आधारित आहे ते नेहमी तसेच असतात. हे आपल्याला आतून कळतं. तर जो शास्त्रज्ञ आहे तो ज्या प्रकारे ही सगळी सायंटिफिक एन्क्वायरी करतो आहे, तो भक्तासारखाच आहे. आणि त्या आपल्या ध्येयाप्रती जर आपली निष्ठा, एकाग्रता, डेडिकेशन जर नसेल, तर मग आपल्याला ते सत्य गवसणार पण नाही ना. तर त्याचप्रमाणे त्याच निष्ठेने, त्याच डेडिकेशननी आपण स्वतःचा शोध जर घेतला किंवा आपण स्वतः कोण आहोत याचं चिंतन केलं, तर आपण स्वतःपर्यंत पोहोचू शकू. त्याच्यासाठी आपल्याला हे जे उपनिषद वगैरे आहेत किंवा आपले हे गुरुलोक त्यांनी आपल्याला जे सगळं शिकवलेलं आहे, ते आपल्याला उपयोगाला येतं आणि त्याचं आपण चिंतन नेहमी करत राहावं. असं आपण ह्या चिंतनामध्ये राहू पुढच्या वेळेपर्यंत. मग पुन्हा एकदा भेटूया. ठीक आहे ना? नाही, मला मला बोलायचंय की बोलायचं आहे? हे जे हे सायंटिफिक आता जे त्यांनी उदाहरण दिलं ज्या दादांनी, हां. ते माणूस स्वतःच ही इज डुईंग हिज जॉब ना, म्हणजे ही इज अ सायंटिस्ट, ही इज डुईंग हिज जॉब. तर त्याच्याप्रमाणे सगळेच जण जॉब करतात आणि एकनिष्ठ दे आर कॉन्सन्ट्रेटिंग किंवा काय. पण हा जो शोध आहे, मी कोण आहे, हा जो वेगळा प्रोसेस आहे. म्हणजे आय एम नॉट सेइंग की प्रोसेस इज डिफरंट, पण म्हणजे आपला शोध घेणं हा मार्गच वेगळा आहे ना, रादर दॅन प्रोफेशनल, म्हणजे उदाहरण देण्यापेक्षा. पण एव्हरीबडी इज प्रोफेशनल. ते सगळेच जण आपापल्या ह्यांनी कामं करतात, कॉन्सन्ट्रेशननी शोधच घेत असतात. IT वाले शोध घेतात की युजर्सना इझी जावं, व्हॉटएव्हर. पण हा जो मार्ग आहे आपला, की मी कोण आहे, हा मार्गच वेगळा आहे ना. खरं आहे. पण काय माहितीये का की जर आपण सिन्सिअर एन्क्वायरी केली ना, सिन्सिअर एन्क्वायरी जर केली आपण शास्त्रज्ञच्या भूमिकेतनं सुद्धा जर एन्क्वायरी केली, तर असं लक्षात येईल की कुठल्याही विषयाच्या तुम्ही खोलपर्यंत जर गेलात ना, तर तुम्ही त्याच्या तत्वापर्यंत पोचाल. तर कुठल्याही विषयाचं चिंतन खूप खोलवरपर्यंत जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपण त्याच्या तत्वापर्यंत पोहोचतो. आणि त्याला तत्व म्हणजे काय? फिलॉसॉफी. तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी, राईट? सो द अल्टिमेट डिग्री इन एनी discipline is called Doctor of Philosophy, right? So you can get a Doctor of Philosophy in any subject because every subject deep down is philosophy, तत्व. त्या तत्वाचा शोध किंवा कुठल्याही गोष्टीचा शोध तुम्ही जेव्हा घेता ना, तेव्हा तुम्ही त्याच्यात एकाच तत्वापर्यंत पोहोचता. हा अनेक लोकांचा अनुभव आहे. अनेक लोकांचा अनुभव आहे. तर जोपर्यंत आपण बाहेरच्या दृश्य जगतामध्ये आहोत किंवा ॲज लॉंग ॲज वी आर इन द रिलेटिव्ह रेल्म, तोपर्यंत ते आपल्याला नाही कळणार. तोपर्यंत त्याची प्रचिती नाही येणार. सो वी हॅव टू गो डीप डाऊन, डीप डाऊन, डीप डाऊन. हर्षद, आणखीन काय विचारायचं का? नाही, त्या ताई म्हणत होत्या त्याप्रमाणे मला एवढंच म्हणायचं होतं, की आपण आपल्याला दिलेलं काम हे अतिशय प्रामाणिकपणे आणि एकरूप होऊन जर करत राहिलं, तर ती पण एका वेगळ्या प्रकारची ईश्वराची भक्ती असते. म्हणजे जसं आहे पूर्वीच्या ना, काळामध्ये संत प्रश्नच नाही. गोरा कुंभार किंवा सावतामाळी होते किंवा सेनानावी होते, तर ते त्यांचं काम करत होते. पण त्यातनं सुद्धा ते मोक्षप्राप्तीपत त्या पदाला ते गेले. गेले, प्रश्नच त्या नाही. म्हणजे या अर्थाने प्रश्नच मला नाही. फक्त म्हणायचं होतं. शास्त्रज्ञाचं फक्त मी उदाहरण दिलं, हो. की तुम्ही जे काही काम करत असाल ना, काम करताना काय होतं माहितीये का, तुम्ही जेव्हा निस्वार्थ भावनेने किंवा कुठल्या तरी एका ध्येयाने प्रेरित होऊन, स्वार्थबुद्धीने नाही, स्वार्थबुद्धीने केलं तरी सुद्धा किती यश मिळतं पहा. समजा मला काहीतरी
शोध लावून म्हणा किंवा कुठलं तरी अनुसंधान करून रिसर्च करून समजा मला नोबेल प्राईज मिळवायचं आहे, तर आपण त्या जिद्दीने पेटून आणि काहीतरी करू सुद्धा. पण तुम्ही जर ज्या लोकांना नोबेल प्राईज मिळालंय ना, त्यांना जर विचारलं ना, तर त्यांच्यापैकी एकही जण असं म्हणणार नाही की मला नोबेल प्राईज मिळावं म्हणून मी हा शोध केला. हे शोधकार्य जे आहे ना, हे शोधकार्य करणारा जो असतो शास्त्रज्ञ, तो त्या शोधकार्याला पूर्णपणे वाहून घेतलेला असतो. त्याच्यामध्ये त्याला खूप आनंद मिळत असतो. त्याच्यामधनं त्याचा आनंद प्रगट होत असतो. त्याच्यामध्ये तो स्वतःला विसरून जातो. अशा प्रकारे जे शोधकार्य होतं ना, अशाच शोधकार्याला पुढे जाऊन नोबेल प्राईज वगैरे मिळतं. पण मला नोबेल प्राईज पाहिजे म्हणून मी हा रिसर्च करणार आहे, असं करून रिसर्च चांगला कराल तुम्ही, नाही असं नाही. परंतु काय होईल की त्या नोबेल प्राईजच्या चिंतनामध्ये थोडीशी तुमची शक्ती खर्च होईल आणि तुम्हाला जे फळ हवं आहे तेवढं ते पूर्ण मिळणार नाही, असं होतंय. तर आपण जर आपल्या ध्येयाकडे किंवा आपल्या कामाकडे जर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं आपलं, आणि मुख्य म्हणजे काय आहे की ते काम जर स्वार्थी बुद्धीने केलेलं नसेल आणि ते जर समष्टीच्या कल्याणाकरता म्हणजे सगळ्या लोकांच्या कल्याणाकरता जर असेल, तर मग त्या कामामध्ये आपल्याला आनंद पण जास्त येतो आणि त्या कामामुळे, तशा प्रकारच्या कर्मामुळे आपली चित्तशुद्धी होते. म्हणजे our mind becomes, our perception becomes clearer when we do the work for the benefit of the totality. कर्माच्या मागचा सिद्धांतच हा आहे की कर्मामुळे आपलं चित्त शुद्ध होतं म्हणून कर्म करावं, निस्वार्थ कर्म करावं. आणि एकाग्रतेने किंवा अनुशासित मनाने जर करायचं असेल, तर अनुशासन आपल्याला जीवनामध्ये आणायचं असेल, तर मग योगाचा अवलंब करावा. म्हणजे योग मार्ग असला आपल्याजवळ तर फार चांगली गोष्ट आहे. म्हणून आपण योग करतो कशाला? त्याच्याकरता करतो, टू डिसिप्लिन अवर माइंड. योगाने आपल्याला चित्तवृत्ती निरोध म्हणजे मन अनुशासित करायचे. योगाने आपल्याला शरीर वाकडं तिकडं वळवायचं नाहीये. वाकडं तिकडं शरीर वळवण्याच्या कार्यक्रमाला म्हणतात जिम्नॅस्टिक्स. ते नाहीये. आपल्याला योगासनं करत असताना आपलं चित्त शुद्ध करायचं, चित्त एकाग्र करायचं, अनुशासित करायचं. आणि उपासनेने आपलं चित्त एकाग्र होतं. तर जो शास्त्रज्ञ शोध लावायचा प्रयत्न करतोय, तो उपासनाच तर करतोय, त्याचं चित्त त्याच्या मागे एकाग्र झालेच तर आहे. तर उपासना एकाग्रतेसाठी आवश्यक आहे. तर ती एकाग्रता आपल्याला मिळावी याच्यासाठी म्हणून उपासना करतो, असं आहे. तर पण छान पुष्कळ चिंतन झालं आज आपलं, पुष्कळ उशीर पण झालाय. आता आपण आजच्या पुरतं इथे थांबू आणि मग आपण पुढच्या वेळेस पुन्हा भेटू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.